नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 31 डिसेंबर 2025. उद्या 1 तारीख नको, आज शेवटचं 31 तारीख आहे 2025ची. शेवटची तारीख आहे. उद्या नवीन वर्ष चालू होणार. आता कॅलेंडर आणायचं आहे. अजून कॅलेंडर आणलं नाही ना आम्ही. आता थोड्या वेळाने जाणार आहे मी कॅलेंडर आणाय, कारण की उद्या नवीन वर्ष चालू होणार ना. काल केस कापून आलो. काल केस कापायला एवढं कापायला 100 रुपये लागतात. आता दर वाढले ना केसांचा. ठीक आहे, दाढी पण करून आलो मशिनीनंच कर म्हणलं. सगळं मिळून 100 रुपये झालं ना. कारण की 2 दिवस त्याचं दुकान बंद होतं ना. इथं चौकात दुकान आहे. पक्का म्हणून म्हणतात त्याला. पक्का नाव आहे त्याचं. तो भारी केस कापतो ना, त्याच्यामुळे मी कायमचं त्याच्याकडेच केस कापतो. दुसरीकडं कुठंच जात नाही. आणि दुकान जरी बंद असलं तरी मी दुसरीकडे जात नाही केस कापायला. जेव्हा उघडल तेव्हाच मी त्याकडे केस कापायला जातो. कारण की तो भारी केस कापतो ना. ठीक आहे, कडन एकदम व्यवस्थित केस कापतो. एवढे केस कापाय अर्धा 1 तास लावतो तेव्हा. म्हणजे असं नीट केस कापतो. भराभरा गडबड करत नाही केस कापताना. म्हणून एवढी भारी केस झाली बा. त्याला म्हणलं केस बारीकच ठेव, कारण की लय पण केस ठेवले का नाही कामावर सगळे ते घाण डोक्यात बसणार. हे ते सगळा धुळा, केस दाट होणार ना, खराब होतात केस. मग परत गळतात ना केस. म्हणून म्हणलं त्याला बारीकच केस ठेव. आता आई पोहे करायला लागल्या. आईला म्हणलं थोडंसं पोहे कर. मग आता करायला लागल्या. झाले पोहे. आता थोडंसं पोहे खाऊन घेतो, म्हणजे जरा पोटाला पण जरा बरं वाटेल. पोहे बनवायला आले सोय. पोहे काय टाकले? शेंगदाणा पहिला भाजते सोय तेलात. म्हणजे मला वाटलं ह्यात टाकायचं असते काय शेंगदाणा. आता हे भाजणार होय. हो, तेल उडते अंगावर. आता ह्याच्यात काय टाकणार आहे? हे काय टचाने म्हणजे काय? मोहरी वय. बाद झालं लय टाकून. हा, आता तेल उडते बा अंगावर. हो, तेल उडते अंगावर. आता टाक की. भाजली असेल की आता, कारण की कडली. टक. हो, उडला कांदा. काय झाले? हॅलो, आता मोठ्याकडेच चांगलं होते ना पोहे. बारक्याकडेच नाही होत लवकर. ताजी वय कुठं आणते? आपल्या झाड आपल्या येत नाही का ते कोथमीर? मला वाटलं विकत आणले. एवढी काय आलं? ती म्हणते ती होऊ दे तरी. झालंय पोहे. हा, पोहे पाय ताड झाले ना. मला पण दे की एक टेक्ट खायला पोहे. आ कुठं आहे? कढईत आहे का? घेऊ का मी? कशात घेऊ? पिलटी पण नाही आहे. पिलटी कुठं आहे? हाय ह्याच्यात घेतो. थोडंसं पोहे घेतो ह्याच्यात. चहा कुणाला ठेवलाय का? थोडंसं पोहे खातो. घेऊ का सगळं? हो, थोडी घे म्हणते पोहे. बस झालं. एवढं घेतलंय बघ. बस का? थोडं आहे बघ कढईत पोहे. ही खाणार नाहीत का? कुठं खायला? मला वाटतं वाकून काय करायला लागली? पोहे खायला एवढं वाकून? हा, थंडी गेली की आता. मला वाटलं वाकून काय करायला लागली ती. बघते तरी असं वाकून खायला लागली. त्या चपात्या झाल्या नाहीत अजून. आवर डबा भरायचा आहे. उशीर होईल कामाला जायला. मी पोहे खातो एवढं.
मस्तपैकी पोहे केल्या बघा कसा आहे. हा खातो जरा. हे तर घोडा आणलाय बघा. कारण की काय झालं काल माहिती आहे का, कारण की काल काम संपलेलं ना आमचं, म्हणजे बाहेरच्या गावी काम होतं. म्हणजे 4-5 किलोमीटर इथनं गाव आहे, लिमसोड म्हणून गाव आहे इथनं 4-5 किलोमीटर. मग तिथनं घोडा आणायचं म्हटलं, मग कामच नव्हतं ना तिथं, काय संपलेलं सगळं. मग घोडा आणला आणि निम्म्या वाटत गाडी पडली बंद. तेल संपलं ना निम्म्या वाटतच. मग काय केलं, जरा उतरलो, गाडी अशी गाडी वाकवली, परत बसलो गाडीवर, परत जरा इथपर्यंत आलो आमच्या घरापत्रीचं, परत कसं तरी आलो. मग तो पोरगा म्हटला यो घोडा ठेव इथंच म्हटला, कारण की आता नको न्यायला, म्हणजे कधी पाहिजे तेव्हा न्यायला येईल म्हटला, ठेव तुझ्या घराकडेच ठेव म्हटला. तर गाडी थांबवली, पहिला घोडा आणला, घोडा इथं ठेवला, डबा ठेवला. परत कुठेतरी काम होतं ना दुसरीकडं, थोडं एक अर्धा तास काम होतं. परत गाडीवर बसून गेलो. झाडाला किती छान गुलाब आले बघा, पिवळं गुलाब आले, मस्त गुलाब आहे. पिवळ्या गुलाबाची पण झाडं लावलीत ना आम्ही, मस्त झाड आहे गुलाबाचं आहे. इकडं नाही आले अजून गुलाबाची झाडं. फक्त एकच गुलाबाचं झाड आलं आहे. उन्हात कसं उठून दिसतंय ना गुलाबाचं झाड असं. मी एक टोपी आणली आहे, काय टोपी लय भारी आहे घालायला. आईला टोपी आणली मी घालायला, तरी पण मी घालून बघतो कशी दिसत्या. एवढी काय खास दिसेना, असं वाटतं ती इंग्रजाच्या जमान्यातल्या नसते ती लोक असायची बघ, इंग्रजांच्या जमान्यातले लोक नसायचीत का, तसं दिसायला आली ती टोपी घातल्यावर. तर मग आईला कशी दिसते बघा, आईला टोपी आणली मी. आई टोपी आणल्या तुला, जरा घालून बघ कशी, एकदा घाल की. हा एकदा अरे घालून तरी बघ की, घालून. हा थांब बघ, हा कशी दिसते बघा. बघू इकडं बघ की, स्टाईल में रहने का गाणं म्हण बरं. रोज ही टोपीत घालत जा, म्हणजे असं बाहेर जाताना कुठेतरी उन्हात. कोण म्हणलं का नाही टोपी अशी का घातलं, स्टाईल आहे म्हणायचं आमची, स्टाईल. स्टाईल में रहने का पप्पा घालतील का, नको वराडतील. हा बाहेर आहे का नाही टोपी, फेकून दिलीस बाय. टोपी बाहेर आहे, इकडं नाडी पण आहे का खाली, नाडी पण आहे बांधाय. होय त्यांना घाल वाटत की पप्पा. हो तू घाल बरं, हे घाल हळू. भारी दिसते टोपी. तू काढ, कशाला घातलंय टोपी त्यांना, देवानंद सारखं दिसते का. ती वेगळी टोपी असते अशी, अशी वेगळी. इथं देवानंदची ही वेगळी टोपी आहे. ती जपान ना अमेरिकेमध्ये घालते तसली का, ती पहिला घालत नव्हती. इंग्रज पहिला घालत नव्हती तू तसली. हा पाणी कधीच वतलंय त्यांना.